सर्वांचे या स्टीम लॅबमध्ये स्वागत आहे. स्टीम लॅब म्हणजे की तुम्हाला काय आठवतं? तुम्ही स्टीम लॅबमध्ये भरपूर मजा केली आणि सोबतच तुम्ही DIY सोबत प्रॅक्टिकल्स म्हणजे प्रात्यक्षिकसुद्धा केली किंवा ॲक्टिव्हिटी केल्या. तर DIY म्हणजे नक्की काय? तर यालाच आपण म्हणतो डू इट युअरसेल्फ. तुम्ही या लॉकडाऊनमध्ये हे मिस करताय का? तर आम्ही ते तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर मी तुम्हाला आज एक तुमचा 8वी मधला एक 7वा चॅप्टर आहे विज्ञानाच्या बुकमधला. त्याचं नाव आहे धातू आणि अधातू. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मेटल्स अँड नॉन मेटल्स. तर ह्याच चॅप्टरवर आपण एक इथे ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ते पण DIY सोबत घेऊन. धातूचे कोणकोणते गुणधर्म असतात ज्यालाच आपण प्रॉपर्टीज असं म्हणतो. तर इथं मी तुम्हाला धातू कोणकोणते असतात त्याची थोडक्यात उदाहरणं देते. तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल सोने, चांदी, त्याच्यानंतर तांबे, ॲल्युमिनियम, ही सगळी धातूची उदाहरणं आहेत ज्यालाच आपण मेटल्स असं म्हणतो. तर तुम्ही बघितलं असेल की धातू हे खूप कठीण असतात, म्हणजे सोने, चांदी, ॲल्युमिनियम जे आपण हाताने तोडू नाही शकत, त्यांना मऊपणा नसतो. आणि तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये कधी गेला आहात का? जर गेला असाल तर तुम्हाला तिथं बघायला मिळालं असेल तर तो जो सोनार असतो तो त्याच्या तारा बनवतो, सोन्याच्या, चांदीच्या किंवा तांब्याच्या सुद्धा तारा बनवतो. ह्यालाच आपण तन्यता असं म्हणतो. हा एक धातूचा गुणधर्म आहे. आणि जर तुम्ही धातू समजा कोणत्याही हातोडीने किंवा दगडाने जर ठोकला तर तो आपण चपटा तोडू शकतो. ठीक आहे, तर हाच धातूचा एक गुणधर्म आहे ज्याला आपण वर्धनीयता असं म्हणतो. आणि वर्धनीयता म्हणजेच आपण तो धातू ठोकून आपण त्याचे पत्रे देखील बनवू शकतो. जसं की सोन्याचे पत्रे तुम्ही बघितले असतील, तांब्याचे पत्रे, ॲल्युमिनियमचे पत्रे, लोखंडाचे पत्रे. हाच एक धातूचा गुणधर्म आहे. आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे धातूचे 2 चांगले म्हणजे गुणधर्म जे आहेत. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहे, ज्यालाच आपण मेटल इज अ गुड कंडक्शन ऑफ हीट असं म्हणतो. मी तुम्हाला तुमच्या दररोजच्या वापरातलं एक उदाहरण सांगते. तुमची आई जेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असेल तर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा एखादी पळी आपण एखाद्या गरम भांड्यात ठेवली असेल आणि पळीच्या एका टोकाला जर तुम्ही हात पकडला असेल तर तुम्हाला जो दुसरं टोक असतं तिथं तुम्हाला गरम झाल्यासारखं वाटतं. म्हणजेच काय की धातू हे उष्णतेचे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वहन करत असतात. हे तुमच्या दररोजच्या वापरातलं हे उदाहरण झालं. अजून एक की धातू हे विद्युतचेही वहन करतात. म्हणजेच काय, मेटल इज अ गुड कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता तुमच्या घरामध्ये वीज येते. वीज कुठून येते? तर ती विजेच्या तारामधून येते. मग ह्या ज्या तारा बनवलेल्या असतात ह्या पण धातूच्याच असतात, म्हणून तर तुमच्या घरामध्ये ही वीज येते. ठीक आहे, तर आता हे धातूचे तुम्ही 2 महत्त्वाचे गुणधर्म बघितले, उष्णतेचे सुवाहक आणि विद्युतचे सुवाहक. तर ह्याच्यावरच आपण आता एक आज ॲक्टिव्हिटी करून पाहणार आहोत. आपण एक धातूचा गुणधर्म पाहिला की धातू हे विद्युतचे वहन करतात. पण तुम्ही हा कधी विचार केलाय का की जर आपण धातूचे मीडियम म्हणजेच आपण माध्यम बदलले तर धातू विद्युतचे वहन करू शकेल का? मीडियम म्हणजे समजा आपण धातू मिठामध्ये टाकला किंवा साखरेमध्ये टाकला किंवा पाण्यामध्ये टाकला किंवा व्हिनेगरमध्ये टाकला तर तो विद्युतचे वहन करू शकेल का? तुमच्या डोक्यात हा प्रश्न आलाय का? ठीक आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे या ॲक्टिव्हिटीमधून सांगते. ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. इथे मी घेतलेलं आहे शुगर, त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे मीठ, सॉल्ट, इथं मी घेतलेलं आहे साधं पाणी आणि इथं मी घेतलेलं आहे व्हिनेगर. ही माझी 4 माध्यमं आहेत जिथं मी चेक करणार आहे की धातू या 4 माध्यमातून विद्युतचे वहन करू शकेल का नाही. आणि विद्युतचे वहन करू शकेल का नाही हे चेक करण्यासाठी मी इथे बॅटरी घेतलेली आहे, इथं मी बझर घेतलेला आहे आणि हा बॅटरीचा कनेक्टर आहे. आता हे सगळं जे मी घेतलेलं आहे ह्याच्यासाठी मी ह्या 4 टेस्ट ट्यूब घेतलेल्या आहेत. इकडे माझ्याकडे 4 टेस्ट ट्यूब आहेत. आता मी हे तुम्हाला जोडून दाखवते. आता मी तुम्हाला इथे सेटअप दाखवला होता. इथे मी 4 टेस्ट ट्यूब लावलेले आहेत ह्या बोर्डामध्ये. तर एका टेस्ट ट्यूबमध्ये मी साधं पाणी घेतलेलं आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये मी साखर घेतलेली आहे, तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये मी व्हिनेगर घेतलेलं आहे. आता ही वेगवेगळी माध्यमं आहेत. आपल्याला हे चेक करायचं आहे की या वेगवेगळ्या माध्यमातून धातू विद्युतचे वहन करू शकेल का नाही. तर ह्याच्यासाठी
इथं मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं मी बझर घेतलेला आहे, इथं बॅटरी घेतलेली आहे आणि आता धातू ह्याच्यासाठी हे मेटलचे 2 रॉड आहेत, म्हणजे धातूचे 2 रॉड आहेत आणि ह्यांचं मी कनेक्शन वायर जोडून हे अशा पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे बॅटरी, बझर आणि हे जे 2 मेटलचे रॉड आहेत या तिन्हींमध्ये मी कनेक्शन केलेलं आहे. आता आपण हे 2 रॉड प्रत्येक एका माध्यमामध्ये घालणार आहोत आणि चेक करणार आहोत की विद्युतचे वहन होईल का नाही. तर आता हा जो मी सेटअप बनवलेला आहे, हे मेटलचे रॉड आहेत, आपल्याला हे चेक करायचं आहे विद्युतचे वहन होतं आहे की नाही. आता मी हे जे 2 रॉड आहेत ते मी पाण्यात घालून बघतेय. आता तुम्हाला ह्या बझरचा आवाज ऐकू येत असेल. बझरचा आवाज आला म्हणजेच आपण असं समजू शकतो की विद्युत धारेचे वहन या पाण्याच्या माध्यमातून झालेलं आहे. हे आपण इथे एक ऑब्झर्वेशन टेबल केलेला आहे, हा निरीक्षण तक्ता आहे. ह्याच्यामध्ये मी पहिल्या नंबरला लिहिलेला आहे की मी वॉटर म्हणजे आपलं साधं पाणी हे आपलं माध्यम आहे. आता बझर आपला वाजला म्हणून मी इथे आता पाण्यामधून विद्युतचे वहन झाले. इथं अलार्म वाजला म्हणून मी इथं टिक केलेली आहे. अलार्म वाजला म्हणजेच विद्युत धारेचे वहन पाण्याच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे विद्युत धारा म्हणजेच त्याला आपण करंट असं म्हणतो. आता आपण दुसरं जे माध्यम आहे शुगर, ज्याला आपण साखर म्हणतो, ह्याच्यातून विद्युत धारेचे वहन होत आहे की नाही हे आता आपण बघूया. आता हे जे मेटल आहे, हे मेटलचे रॉड मी साखरमध्ये घालते आहे. तर आता तुम्ही बघत असाल तर ह्याच्यामध्ये विद्युत धारेचे वहन होत नाहीये कारण अलार्म वाजत नाहीये. म्हणजेच आपण ह्या टेबलमध्ये असं करणार आहे की आपला अलार्म वाजलेला नाहीये म्हणून मी इथं क्रॉस अशी टिक केलेली आहे आणि करंट पण पास झालेलं नाहीये. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की विद्युत धारेचे वहन साखरेमधून होत नाहीये. म्हणजेच अलार्म पण वाजलेला नाहीये आणि करंट पण पास झालेलं नाहीये. त्याच्यानंतर आपण आता एक तिसरं सॅम्पल घेऊयात म्हणजे तिसरं माध्यम ते आहे मीठ. आता आपण बघूयात की मिठामधून विद्युत धारेचे वहन होत आहे की नाही. आता हे रॉड आपण मिठामध्ये घालूया. आता तुम्ही बघत असाल जेव्हा मी हे मिठामध्ये घातले तेव्हा सुद्धा इथं तुम्हाला अलार्मचा आवाज आलेला नाहीये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अलार्म पण वाजलेला नाहीये आणि विद्युत धारेचे वहन सुद्धा झालेलं नाहीये. म्हणजेच जर आपण मीठ या माध्यमातून विद्युत धारेचे वहन होत नाही. त्याच्यानंतर आता आपण शेवटचं माध्यम बघणार आहोत, त्याला आपण व्हिनेगर असं म्हणतोय. आता व्हिनेगरमध्ये मी हे मेटलचे 2 रॉड आहेत ते घालती आहे. तुम्हाला इथं आवाज येत असेल, इथं बझर वाजतोय. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की जेव्हा मी व्हिनेगर हे माध्यम घेत आहे तेव्हा अलार्म पण वाजलेला आहे म्हणजेच विद्युत धारेचे वहन पण झालेलं आहे. आता आपण एक 5वं सॅम्पल घेणार आहोत, सॉल्ट प्लस वॉटर म्हणजेच मिठाचं द्रावण. ह्याच्यासाठी मी इथं मीठ घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. हे टेस्ट ट्यूबमध्ये मी एकत्र केलेलं आहे आणि हे मिठाचं द्रावण बनवलेलं आहे. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की धातू या मिठाच्या द्रावणामधून विद्युत धाराचे वहन करतो की नाही. आता जेव्हा मी हे मेटलचे रॉड ह्याच्यामध्ये घालेल तेव्हा तुम्हाला आवाज ऐकू येतो आहे म्हणजे बझर वाजतो आहे. ह्याच्यावरून आपण हे इथं लिहू शकतो की जेव्हा मी मिठाचं द्रावण घेईल तेव्हा अलार्म पण वाजतोय आणि करंट पण पास होतोय. म्हणजेच मिठाच्या द्रावणातून धातू हे विद्युत धारेचे वहन करतो हे आपल्याला ह्याच्यावरून कळालं. तर हा जो पूर्ण तक्ता जो तुम्हाला दिसतो आहे ह्याच्यावरून आपण हाच एक निष्कर्ष काढू शकतो किंवा ही जी ॲक्टिव्हिटी केली त्याच्यातून आपण हेच निष्कर्ष काढू शकतो की जेव्हा आपण साधे पाणी घेतले, व्हिनेगर घेतलं आणि मिठाचं द्रावण घेतलं तेव्हा धातूने विद्युत धारेचे वहन केले. ह्याच्यातून आपल्याला आपण हे सांगू शकतो की धातू हे विद्युत धारेचे वहन करतोच, पण धातू हे विद्युत धारेचे वहन जेव्हा करत असतो ते वेगवेगळ्या माध्यमांवर अवलंबून असते. माध्यम बदलले तर विद्युत धारेचे वहन होईल किंवा नाही होईल.